नमस्कार. मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत आजीने चुकीचं औषध दिलंय म्हणून रेवाला रमाकडनं बाळ घेऊन दिलेलं असतं. आता बाळ रेवाकडे गेल्यामुळे ही खचून गेलेली असते, स्वतःला दोष देत असते, स्वतःला शिक्षाही करून घेते. तिला समजवण्याचा अक्षय खूप प्रयत्न करतो, पण मात्र तिला काही सुचेनासं होतं. झोपेमध्येही तिला आजीचे बोललेले क्षण आठवतात की तुझ्याजवळ बाळ राहणार नाही, ते बाळ आता रेवाकडे जाणार. ह्या गोष्टीने बिचारी खूपच हललेली असते. तिचा मानसिक संतुलन जसं काही बिघडले असं झालं असतं. तिला सतत बाळा डोळ्यापुढे दिसत असतं. बाळाशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं होतं. प्रत्येक क्षण ती आठवत असते जेव्हा बाळ तिच्या कुशीत असतं, आणि ते आठवून तिला मात्र खूप दुःख होत असतं. तेव्हा तिला बाळाच्या रडण्याचा आवाज होतो. ती रेवाकडे जाते, रेवाला म्हणते, बाळ खूप रडते अगं, माझा जीव कासावीस होतोय. मी तिला घेते, तिला रडण्यापासून बंद करते, झोपवते, मग तुझ्याकडे परत देते. तेव्हा ती म्हणते, नाही, मी बाळ तुझ्याकडे देणार नाही. नाहीतर तू सगळ्यांसमोर असं दाखवशील की बाळ तुला सांभाळते तर मला नाही, आणि माझ्याकडनं बाळ हिरवून घेशील. मी काय तुला वेडी दिसते? मी तुला बाळ परत देणार नाही. तेव्हा ती तिच्या पुढे हात जोडते. अगं, बाळ किती रडते, त्याची तरी काळजी कर ना गं, मी तुझ्यासमोर हात जोडते. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, मी बाळाला देते, तू तिला खाऊ पिऊ घाल, तिला झोपव, आणि इथून परत निघून जायचं. सगळ्यांना असं सांगायचं की बाळ तू नाही तर मीच सांभाळला आहे. आणि मग ह्या गोष्टीला आता रमा तयार होते, आणि रमा म्हणते, ठीक आहे, मी इथून पुढे बाळाला घेणार, कुणाला सांगणारही नाही, आणि तुझ्याकडेच ते बाळ राहणार, पण प्लीज माझ्या हातात माझं बाळ दे गं. असं म्हणत ती समोर हात जोडते, विनवण्या करते. बाळ मात्र खूप रडत असतं, आणि तिने घेतल्यानंतर बाळ गप्प राहतं. पुढे असं काही ट्विस्ट येणार ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग, धन्यवाद.